नाशिकमधील टीसीएस कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खानला अटक झाली आहे। निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक झाली आहे। निदा खानला अटक केल्यानंतर पोलिसांनी मोबाईलसह काही पुरावे जप्त केले। कोर्टाने निदा खानचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली। निदा खानला आज कोर्टामध्ये हजर केलं जाण्याची शक्यता आहे। ही तीन दृश्य आपण पाहताय। काल निदा खानला अटक झालेली आहे। नाशिक पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे। 25 दिवसांपासून निदा खान फरार होती। तिला छत्रपती संभाजीनगरमधून काल अटक झाली। पोलिसांकडून मोबाईलसह काही पुरावे सुद्धा यावेळेला जप्त करण्यात आलेले आहेत आणि निदा खानला छत्रपती संभाजीनगरच्या नारे गावातून अटक झालेली आहे। यावेळेला ती तिच्या कुटुंबियांसोबत या ठिकाणी राहत होती। नाशिक टीसीएस कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खानला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। महिन्याभरानंतर निदा खान पोलिसांच्या हाती लागले। छत्रपती संभाजीनगरमध्ये लपून बसलेल्या निदा खानला नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केली। हेच ते घर आहे। मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसापासून निदा खान व तिचे नातेवाईक जे आहे ते याच घरात राहत होते आणि हे जे आपण बघितलं तर नारेगाव परिसरातील हे शेवटचं घर म्हणता येईल। मात्र नाशिक पोलिसांनी जे आहे ते तांत्रिक बाबीचा सगळा तपास करून जे आहे ते हा सगळा उलगडा केला आहे आणि काल रात्री नाशिक पोलीस व छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करून या ठिकाणी जे आहे ते निदा खान याला अटक करण्यात आली। रात्री उशिरा नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर पोलिसांसोबत संयुक्त कारवाई केली। यानंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यात तिला आणलं आणि अटकेची कायदेशीर कारवाई करण्यात आली। 25 मार्चपासून निदा खान फरार होती। नाशिक पोलिसांची 2 पथकं तिच्या मागावर होती। अखेर छत्रपती संभाजीनगरमधून निदाला अटक करण्यात आली। निदा खानला अटक केल्यानंतर पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागलेत। नाशिक पोलिसांनी निदा खानकडून 2 स्मार्टफोन जप्त केलेत। या मोबाईलमधून काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे। टीसीएस प्रकरणात विदेशी फंडिंगसह इंटरनॅशनल कनेक्शन असल्याचा पोलिसांना संशय आहे। अटक टाळण्यासाठी निदा खाननं आपण गर्भवती असल्याचं कारण देत अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला होता। मात्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळला होता। दरम्यान निदा खानवर आरोप काय आहेत ते जाणून घेऊया। लैंगिक अत्याचारासह मानसिक छळ आणि धर्मांतराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल। या प्रकरणातील आरोपींना मदत करण्यासह धर्मांतरासाठी महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप। पीडितेला बुरखा, धार्मिक पुस्तकं दिल्याचा आणि तिच्या मोबाईलवर इस्लामी धार्मिक ॲप इन्स्टॉल केल्याचाही आरोप आहे। पीडितेचं नाव बदलून तिला मलेशियाला पाठवलं जाणार होतं हे तपासादरम्यान उघड झालंय। निदा खान फरार असताना सतत आरोपींच्या संपर्कात असल्याचंही पोलीस तपासातून समोर आलंय। दरम्यान या प्रकरणात एखाद्या आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग आहे का याचा पोलीस तपास करतायत।